गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स हा लेसन आपण चालू करत आहोत. यामध्ये व्हॉट इज मीन बाय मेटल्स अँड नॉन मेटल्स हे आपण स्टँडर्ड 6 मध्ये पाहिलं आहे. कॅन यू रिकॉल व्हॉट आर द 3 टाइप्स इन विच द एलिमेंट आर जनरली क्लासिफाईड? कोणते 3 टाइप्स आहेत एलिमेंटचे? फर्स्ट आहे मेटल, सेकंड आहे नॉन मेटल आणि थर्ड आहे मेटलाइट्स. मेटल आणि नॉन मेटल्सचं मिळून मेटलाइट्स तयार होतं. व्हॉट आर द मेटल्स अँड नॉन मेटल्स दॅट वी यूज इन एव्हरीडे लाईफ? मेटलचा आणि नॉन मेटलचा वापर आपण आपल्या दैनंदिन लाईफमध्ये एव्हरीडे लाईफ आपण रोज यूज करतो का? तर काही नॉन मेटल्सचा वापर आपण करत असतो, काही मेटल्सचाही करत असतो. All the objects of materials in the world are made from elements, compound or their mixture. आपण लेसन नंबर 5 मध्ये बघितले बघा. व्हॉट इज मीन बाय एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर म्हणजे काय? मग ऑल ऑब्जेक्ट आर मटेरियल इन अ वर्ल्ड आर मेड फ्रॉम एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. या तिन्हींचं मिळून एक मटेरियल तयार झालेलं असतं. Scientists classified all the elements into 3 general types which are metal, non-metal and metallites. आणि सायंटिस्टनी हे क्लासिफाईड केले की या एलिमेंटचे 3 टाईप आहेत, मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट्स. त्यामधलं फर्स्ट बघणार आहोत आपण मेटल्स, धातू आणि अधातू. दॅट इज मेटल्स. मेटल्स मीन्स धातू. गोल्ड, सिल्वर, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनियम आर अ फ्यू मेटल्स. मेटल्स हॅव अ लस्टर. बघा, सिल्वर आहे तुमची, आयर्न आहे, कॉपर, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, सोडियम हे सगळे काय आहेत? फ्यू मेटल्स आहेत, काही मेटल्स आहेत. मेटल्स हॅव अ लस्टर. मेटल कसं आहे? मेटल लस्टर. लस्टर मीन्स चकाकी, शाईन आहे मेटल्सला. द मेटल्स आर हार्ड. मेटल्स कसे आहेत? हार्ड आहेत, कडक आहेत, कठीण आहेत. वायर और शीट कॅन बी फ्रॉम देम मेड मेटल्स. आणि मेटल्समध्ये वायर्स आहेत, शीट्स आहेत. मेटल्स आर अ गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल हे धातू हा एक गुड कंडक्टर आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पास करण्यासाठी किंवा हीट पास करण्यासाठी एक गुड कंडक्टर आहे. मेटल्स लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज आयन दॅट इज अ कॅटायन. आणि मेटल हे काय आहे? तर लूज व्हॅलन्स नंबर आहे आणि तो काय करतो? तर इलेक्ट्रॉन टू प्रोड्यूस अ पॉझिटिव्हली चार्ज. तो पॉझिटिव्हली चार्ज प्रोड्यूस करतो, दॅट इज अ कॅटायन. ॲनायन अँड कॅटायन माहिती आहे आपल्याला, त्यामध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज असतात. त्याप्रमाणे मेटल काय करतं? तर पॉझिटिव्हली चार्जड आयन तयार करतं आणि त्यामध्ये ते कॅटायन तयार करत असतं. बघा, त्या मेटल्समध्येच फिजिकल प्रॉपर्टीज बघणार आहोत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ मेटल काय आहेत? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. फर्स्ट आहे फिजिकल स्टेट. म्हणजे जे काही मेटल आहेत त्याची जी स्टेट, अवस्था आहे ती कशी? फिजिकल आहे. अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर मेटल स्टे इन अ सॉलिड स्टेट. मेटल आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात? तर सॉलिड स्टेट म्हणजे एका घट्ट अशा आवरणामध्ये किंवा एका घट्ट अशा स्टेटमध्ये पाहायला मिळतात. However, metals like mercury and gallium are expansion which are in a liquid state even at a room temperature. पण तुम्हाला मर्क्युरी आणि गॅलियम माहिती आहे. मर्क्युरी आपण बघितलाय, आपला जो थर्मामीटर असतो टेम्परेचर चेक करण्यासाठीचा, त्या थर्मामीटरमध्ये मर्क्युरी जो धातू आहे, पारा त्याला आपण म्हणतो, तो कसा असतो? तर इन अ लिक्विड स्टेटमध्ये. तो कसा असतो? लिक्विड स्टेटमध्ये. म्हणजे मेटलची फिजिकल स्टेट ही सॉलिड स्टेट आहे, पण त्याला एक्सपान्शन म्हणजे त्याला अपवाद दोन जे आहेत, मर्क्युरी आणि गॅलियम, हे काय आहेत? तर लिक्विड स्टेटमध्ये आहे. कॅन यू रिकॉल? You might have seen a doctor pressure gauge to measure a blood pressure during our visit to a dispensary accompanying our relative. In that you might have seen a grey colored liquid in a glass tube. What is the metal? तुम्ही बघितले का कधी डॉक्टरांकडे गेल्यानंतर ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी जे काही लिक्विड वापरले ते ग्रे कलर मधलं लिक्विड ते ग्लास ट्यूबमध्ये घेतल्यानंतर इज दॅट मेटल? ते मेटल आहे का? हे आपण कधी गेला तर बघा. सेकंड आहे लस्टर.
फिजिकल प्रॉपर्टीज फर्स्ट आहे फिजिकल स्टेट, सेकंड आहे लस्टर, लस्टर म्हणजे शाईन, चकाकी. टेक अ कॉपर व्हेसल्स ॲट अवर होम, स्क्रब देम द लेमन अँड रेन्स विथ वॉटर. आपल्या घरामध्ये तांब्याची टाकी वगैरे असते, ती काय करतो, स्क्रब म्हणजे ते आपण घासतो इन लेमन, लिंबाने घासतो, रेन्स विथ वॉटर आणि पाण्याने ती धुवून टाकतो. ऑब्झर्व द लस्टर बिफोर अँड आफ्टर क्लिनिंग. पण टाकी घासण्यापूर्वी ती टाकी कशी असते आणि घासल्यानंतर त्या तांब्याची टाकी कशी होते, तर त्या टाकीवरती काय येते, लस्टर, चकाकी येते. लाईट गेट्स रिफ्लेक्टेड फ्रॉम द क्लीनड ऑर फ्लेशली कट सरफेस ऑफ मेटल अँड मेटल लुक अ लस्टर्स. त्यावेळी काय होतं की ती क्लीन केलेली टाकी ही खूप चकाकी आलेली असते त्या तांब्याच्या भांड्यांवरती. म्हणजे तिथं काय होतं, कट सरफेस अँड मेटल लुक्स लस्टर, ते लस्टर त्या टाकीवरती आलेलं किंवा ती चकाकी त्या मेटलवर आलेली आपल्याला पाहायला मिळते. थर्ड आहे हार्डनेस, हार्डनेस म्हणजे कडक किंवा कठीणपणा. जनरली मेटल्स आर हार्ड, कसे असतात, कडक असतात. नॉट सॉफ्ट, ते मऊ नाहीत. एक्सेप्टेशन सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट अँड कॅन बी इझिली कट बाय अ नीब. सगळे जे मेटल्स आहेत ते हार्ड आहेत, पण त्याला अपवाद सोडियम आणि पोटॅशियम हे काय असं आहे, सॉफ्ट आहे, मऊ आहे आणि ते इझिली आपण चाकूनी किंवा विळीनं आपण ते इझिली काय करू शकतो, कट करू शकतो. त्यानंतर 4 आहे बघा प्रॉपर्टी, डक्टिलिटी. हॅव यू एव्हर गॉन टू अ गोल्डस्मिथ शॉप? आपण कधी सोनाराच्या दुकानामध्ये गेलाय? हॅव यू सीन द गोल्डस्मिथ मेकिंग अ वायर ऑफ गोल्ड ऑर सिल्वर? जे काही तुमचं गोल्ड आणि सिल्वर आहे हे एका वायरीपासून ते बनवत असतात. व्हेन अ मेटल इज पुल्ड थ्रू अ होल इट्स वायर इज फॉर्म्ड. फॉर एक्झाम्पल, हे एक तुमचं गोल्ड आहे किंवा सिल्वर आहे, कॉपर आहे, हा जर धातू आपण एका साईडनी दोघांनी ओढला गेला तर जो हा बॉक्स आहे तो काय होतो, थिन होतो, म्हणजे पातळ होऊ लागतो. म्हणजेच काय, तर जेवढा आपण त्या वस्तूला ताणू तेवढं त्यामधून काय निर्माण होत असते, तर वायर येत असते. व्हेन अ मेटल इज पुल्ड थ्रू अ होल इट्स वायर इज फ्रॉम, तिथून वायर तयार होते. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड ॲज अ डक्टिलिटी. आणि त्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणतो, डक्टिलिटी. 5th प्रॉपर्टी आहे मॅलेबिलिटी. टेक अन आयर्न नेल, खिळे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आपल्या घरामध्ये खिळे आहेत. दिस इज आयर्न नेल. प्लेस इट ऑन अ प्लॅटफॉर्म अँड कीप ऑन हॅम्बरिंग इट. काय करा, एक खिळा घ्या त्यावर हॅम्बरिंग करा, म्हणजे त्यावर हातोडीनं तुम्ही काय करा, मारा. आफ्टर सम टाइम यू विल सी अ थिन शीट फॉर्मिंग. तुम्हाला तो खिळा कसा दिसेल, पूर्णपणे थिन झालेला, पूर्णपणे चपटा झालेला पाहायला मिळेल. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ मॅलेबिलिटी ऑफ मेटल्स. आणि याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, तर मॅलेबिलिटी. म्हणजे काय आहे, जो आपला आयर्न नेल होता तो त्यावर आपण हॅमरिंग केल्यानंतर तो पूर्णपणे कसा झाला, एक थिन लेअर मध्ये तयार झाला. दिस इज कॉल्ड ॲज अ मॅलेबिलिटी. 6 प्रॉपर्टीज आहे कंडक्शन ऑफ अ हीट. टेक अ कॉपर प्लेट, fix some wax at one of its end, heat the other end and observe what happens. Discuss with teacher. बघा, काय सांगितलं, कॉपर प्लेट घेतली, फिक्स सम वॅक्स, त्यावर काय लावायचं, मेन लावायचं, इज वन ऑफ इट्स एंड, एका साईडनी पूर्ण काय लावायचं, मेन लावायचं. हीट द अदर एंड अँड ऑब्झर्व, काय होईल आपल्याला ऑब्झर्व करायचे. हे वॅक्स पूर्णपणे काय होईल, वितळेल. मेटल्स आर अ गुड कंडक्टर ऑफ हीट. मेटल हे काय आहे, तर एक गुड कंडक्टर ऑफ हीट आहे, ते खूप चांगलं असं हीट पास करत असतं. सिल्वर, कॉपर अँड ॲल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर्स ऑफ हीट. आणि या सगळ्यांमध्ये सिल्वर, कॉपर आणि ॲल्युमिनियम हे सगळे काय आहेत, तर बेस्ट कंडक्टर ऑफ हीट आहेत. प्रॉपर्टीज नंबर 7 आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपली जी लाईट आहे ती. Which metal are used to make a electrical wire? Metals are good conductors of electricity. काय आहे बघा, which metal are used to make a electrical wire?
कशामधून इलेक्ट्रिकल वायर मिळते, तर आपण आपल्या घरामध्ये जे काही आहे मेटल्स, त्या मेटल्स मधून आपल्याला काय मिळत असते, इलेक्ट्रिसिटी. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लीड इज अन एक्सपान्शन. जसा सिसा आपण कधी बघितला असाल तर बघा, तो काय आहे, नॉट अ मेटल इन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तो एक्सपान्शन आहे, तो काय सिसा हा मेटल नाही. विच इज नॅदर अ गुड कंडक्टर ऑफ हीट नॉर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तो हीट साठी नाही तर एका इलेक्ट्रिसिटी सुद्धा काय आहे, तर गुड कंडक्टर आहे. डेन्सिटी, पुढची प्रॉपर्टी आहे डेन्सिटी. मेटल्स हॅव अ हाय डेन्सिटी. दॅट इज तुम्हाला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहितीच आहे, मास अपॉन व्हॅल्यूम. जिथं मास आणि व्हॅल्यूम आहे तिथं आपल्याला काय मिळते, डेन्सिटी मिळत असते. मेटल्स हॅव अ हाय डेन्सिटी. सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम आर एक्सपान्शन. या डेन्सिटीमध्ये पोटॅशियम आहे, पोटॅशियम आणि लिथियम हे काय आहेत, एक्सपान्शन ऑफ अ डेन्सिटी. हे त्या डेन्सिटीला काय आहेत, एक्सपान्शन आहेत, म्हणजे अपवाद आहेत. हॅव्हिंग लोअर डेन्सिटी दॅन वॉटर. लिथियम आणि पोटॅशियमची जी डेन्सिटी असते ती पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा कशी असते, कमी असते. द डेन्सिटी ऑफ लिथियम इज ओनली 0.53 ग्राम पर cc. म्हणजे लिथियमची जी डेन्सिटी आहे ती काय आहे, तर 0.53 ग्राम पेक्षाही खूप कमी अशी आहे. म्हणजे पाण्यापेक्षा सुद्धा त्याची जी घनता असते लिथियमची ती काय असते, कमी आहे. प्रॉपर्टीज नंबर 9 आहे मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. आपण मेल्टिंग पॉइंट डिनोट करतो MP नी आणि बॉइलिंग पॉइंट डिनोट करतो BP नी. जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट. जे की मेटल्सचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हे कसे असतात, तर हाय असतात. दोन्हीचेही मेल्टिंग पॉइंटही हाय असतो आणि बॉइलिंग पॉइंटही हाय. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, तर एखादा मेटल आपण हीट करून घेतला आणि तो पुन्हा थंड केला, हीट करून घेतो त्यावेळी त्याचा आपण बॉइलिंग पॉइंट मेजर करत असतो. आणि तो पूर्णपणे थंड करून घेतो त्यावेळी आपण त्याचा मेल्टिंग पॉइंट ऑब्झर्व करत असतो किंवा डिनोट करत असतो. म्हणजे मेल्टिंग पॉइंट कधी घेतात आणि बॉइलिंग पॉइंट कधी घेतात हेही आपल्याला माहिती पाहिजे. मेल्टिंग पॉइंट आपण कधी घेतो, ज्यावेळी एखादं मेटल आपण हीट करतो आणि ते हीट केल्यानंतर ते मेटल ज्यावेळी हीट करून ते पूर्ण थंड होऊ लागतं त्यावेळी आपण त्याचा मेल्टिंग पॉइंट मेजर करत असतो. आणि बॉइलिंग पॉइंट म्हणजे ज्यावेळी मेटल हीट करतो, पूर्णपणे मेटल हीट झालेलं असतं त्यावेळी आपण त्याचा बॉइलिंग पॉइंट मेजर करत असतो. प्रॉपर्टीज नंबर 10 आहे सोनॅरिटी. दॅट इज साऊंड. व्हॉट इज द मेटल दॅट युअर स्कूल बेल इज मेड अप ऑफ. आपल्या शाळेमधली जी बेल आहे त्यामध्ये काय आहे, तर सोनॅरिटी, साऊंड आहे, आवाज आहे. हाऊ डज अ बेल इज अ फंक्शन. मेटल्स हॅव सोनार्स. मेटल काय आहे, तर साऊंड आहे, आवाज देणारे. दे प्रोड्यूस अ साऊंड ऑन स्ट्रीकिंग. ते काय करतं, साऊंड प्रोड्यूस करतो, म्हणून त्याला काय म्हणतो, सोनॅरिटी. बघा, आपण मेटल्स बघितले, मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये 10 फिजिकल प्रॉपर्टीज, या 10 फिजिकल प्रॉपर्टीज तुम्ही लिहिणार आहात. जे जे तुम्हाला मार्क केलेलं आहे येलो कलर मध्ये, जे जे तुम्हाला डार्क केलेलं दिसतंय हे सगळं तुम्ही व्यवस्थित लिहून नोट्स ह्याच्या काढून मला पाठवणार आहात. आज आपण मेटल्स बघितले, मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या. राहिलेला पॉइंट आपण उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.